अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणि नगरसेविकेचा पती तसेच इतर 6 जणांनी एका माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात माजी सैनिक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। बुद्धपाल सदाशिव असं या जखमी झालेल्या माजी सैनिकाचं नाव आहे। या प्रकरणात अकोला पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेविका मंगला सोनोने आणि त्यांचे पती गजानन सोनोने यांच्यासह 8 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। जागेच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समजले आहे। लोखंडी रॉड आणि लाठाकाठ्याने या माजी सैनिकावर हा जीवघेणा हल्ला केला गेला। दरम्यान या घटनेनंतर आता अकोल्यात माजी सैनिक संघटना चांगलीच आक्रमक झाली। माजी सैनिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका आणि इतर सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। येत्या 2 ते 3 दिवसात सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभरात माजी सैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील या दरम्यान देण्यात आला। भाजपचे माजी नगरसेवक मंगला सोनोने, पती गजानन सोनोने, मंगेश सावके, शंकर चव्हाण, प्रज्वल सोनोने, अजय सोनोने, हेमंत हिरोडकर आणि गणेश नामक व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जय जय मातरम मातरम मातरम। जय हिंद। काल अकोल्यामध्ये माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्या घरात घुसून काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केली व जीव मारण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या डोक्याला रॉडनी, कोयत्यांनी व बाकी शस्त्रांनी त्यांच्यावर खूप मोठे वार केले आणि ते व्यक्ती राजकीय बळाच्या जोरावर घरात जाऊन एका सैनिकाला मारतात आणि त्याचं प्रशासन काय दखल घेते याचं उत्तर आम्हाला प्रशासनाकडून पाहिजे आणि त्या सैनिकाला आणि त्याच्या परिवाराला न्याय भेटलाच पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध जे गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये आमचे 4 गुन्हे ते ऍड झाले पाहिजे। एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्या गुन्हेगारावर लागला पाहिजे। सामूहिक घरामध्ये घुसून त्या सैनिकांना जेवत असताना मारलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर ते देशद्रोहाचा गुन्हा आणि संघटित गुन्हा हा सुद्धा त्यांच्यावर लागला पाहिजे। आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीचे ते कॉन्टॅक्ट मध्ये आले, ज्या राजकीय पक्षांचे पोलिसांना कॉल आले, ते सगळ्यांची कॉल डिटेल मिळून त्या आमच्या सैनिकाला न्याय भेटला पाहिजे आणि अशी घटना सैनिकांसोबत कधी घडली नाही पाहिजे, त्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी एवढीच विनंती। जय हिंद, जय भारत। जर आमच्या सैनिकांना आणि त्यांच्या परिवारांना जर न्याय भेटला नाही तर आज हे सैनिक बांधवांचा जो जनसमूह आहे हा न्याय मागण्यासाठी आहे। उद्या आमचं रस्ता रोको आंदोलन, प्रत्येक ऑफिस बंद आणि सैनिकांना न्याय द्यावा याच्यासाठी सरकारला आमच्यासमोर मजबूर व्हावं लागेल आणि सैनिकांची पॉवर आणि सैनिकांची एकता, सैनिकांची काय ताकद आहे हे प्रशासन पाहून घेईल आणि हा उपक्रम पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकाच दिवसात राबवण्यात येणार आहे। त्यासाठी आज काय केलं आपण? आज आम्ही सामूहिकरित्या अकोला जिल्ह्यातील सर्व आजीबाजी सैनिक यांच्याकडून आदरणीय कलेक्टर साहेब आणि एसपी साहेब यांना निवेदन देणार आहोत लेखी स्वरूपामध्ये की आमच्या सैनिकांना न्याय भेटला पाहिजे आणि दोषींवर लवकरात लवकर आणि कठोर कारवाई झाली पाहिजे। काल जे आमच्या माजी सैनिकावर जे हमला झाला, या राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अकोल्यात असताना सुद्धा हमला झाला। हे संघटित गुन्हेगार आमच्या माजी सैनिकावर जो गुन्हा झाला त्यांचा काही गुन्हा नसताना ऍक्च्युअली हा गुन्हा प्लॉटच्या वादातून झाला। प्लॉटचा आणि नालीचा विषय हा नगरसेवकाचा कधीच नसतो, तरी या भाजपच्या नगरसेवकाची एवढी हिंमत वाढली की आमच्या माजी सैनिकाच्या घरात घुसून जेवण करत असताना त्याला मारहाण केली। याचा आम्ही निषेध करतो आणि 4 दिवसात दोषीवर कारवाई नाही झाली, आम्ही सांगतो त्या प्रमाणात गुन्हे दाखल जर नाही झाले तर आम्ही 4 दिवसानंतर लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरू करू। प्रथम आंदोलन आमचं उपोषण हे राहील, आम्ही उपोषणाला सुद्धा बसू एवढं मी आज माजी सैनिकाच्या वतीने सांगतो। सैनिक एकता, सैनिक एकता।